नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया नवीन वेतन आयोगाचे पे मॅट्रिक्स झाले निश्चित, जाणून घ्या पगारातील वाढ। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। 8व्या वेतन आयोगामध्ये कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या वेतन पेन्शनमध्ये 20 ते 25% पर्यंत वाढ होऊ शकते। सदर पगार वाढ ही दिनांक 1/1/2026 पासून सुधारित वेतन संरचनानुसार लागू करण्यात येणार आहे, ज्यामध्ये वेतन फरक देखील समाविष्ट आहे। यामुळे सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना पगारामध्ये मोठा दिलासा मिळणार आहे। फिटमेंट फॅक्टरमध्ये नेमकी किती वाढ होणार? सरकारी कर्मचाऱ्यांची पगारवाढ ही फिटमेंट फॅक्टरवर आधारित असते। 7व्या वेतन आयोगानुसार 2.57 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे पगारवाढ करण्यात आलेली होती, तर आता सुधारित वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टरचा आकडा हा 2.15 ते 2.57 पट दरम्यान असण्याची चिन्हे दिसून येत आहेत। लेक्स डिग्मचे संचालक रामचंद्रन कृष्णमूर्ती यांच्या मते फिटमेंटचा आकडा हा 1.9 ते 2.5 पट दरम्यान असू शकतो, तर NCJCM चे सचिव शिव गोपाल मिश्रा यांच्या मते फिटमेंट फॅक्टरचा आकडा हा 2.57 पट अथवा त्यापेक्षा अधिक असू शकतो। तर कर्मा ग्लोबल कन्सल्टिंग सोल्युशन्सचे MD श्री प्रतीक वैद्य यांच्या मते सदर फिटमेंटचा आकडा हा 1.83 ते 2.46 पट दरम्यान असू शकतो। वरील आकडेवारीचा विचार केला असता 8व्या वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या वेतन पेन्शनमध्ये किमान 20 ते 35% पगार वाढ होऊ शकेल। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।